नमस्कार, मी संजय पोपटराव पवार, मुख्याध्यापक, लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, विटा संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर भिकवडी बुद्रुक। आज आपण मराठी इयत्ता 10वी व्याकरण अलंकार हा भाग पाहणार आहोत। अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना। दागिने घातल्याने माणसाच्या शरीराला शोभा प्राप्त होते, सौंदर्यात भर पडते। दागिन्याप्रमाणेच तलम रंगीबेरंगी कपड्यांनी कोणाच्या शरीराला शोभा येते, तर कोणाचा चेहरा चष्मा गॉगल यामुळे खुलून दिसतो। म्हणजे कपडे, चष्मा, गॉगल हे देखील एका अर्थाने अलंकार आहेत। अलंकारात शरीराला शोभा आणण्याचा, सौंदर्य प्राप्त करून देण्याचा धर्म असतो। जी गोष्ट व्यक्तीची तीच गोष्ट भाषेची। आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साधी भाषा वापरता आपण वेगळ्याच पद्धतीने सांगून ती अधिक आकर्षक किंवा परिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो। तुझे चालणे मोहक आहे असे न म्हणता चांदणे सिंपित जासी चालता तू चंचले अशी शब्दरचना केल्यामुळे तीच कल्पना अधिक उठावदार व परिणामकारक होते। या चरणातील च हे अक्षर वारंवार आल्यामुळे कानाला गोडी वाटते। किंवा दुसरं उदाहरण की आपल्या बाळाला झोपविताना आईला म्हणायचे असते, डोळे मिटून घे व झोप। पण ही साधी कल्पना कवी शब्दात मांडताना म्हणतो, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्याची पाकरी। पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्याची पाखरे। इथं डोळ्यांना पाखरे मानल्यामुळं साधा विचार अधिक शोभून दिसतो। एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे। आता या उदाहरणामध्ये आयुष्याला वस्त्र कल्पल्यामुळे एक साधी कल्पना अधिक परिणामकारक, मोहक व अर्थपूर्ण वाटते। अशा चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे मनाला आल्हाद वाटतो। भाषेला ज्या ज्या गोष्टीमुळे शोभा येते, सौंदर्य प्राप्त होते, त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात। आता हे अलंकार केव्हा केव्हा दोन वस्तूतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून, तर केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरून, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपली भाषा अधिक सुंदर किंवा परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला जातो। तेव्हा अशा शब्दाच्या अक्षररचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते। आता इथं दोन वस्तूतील साम्य दाखवून, तुझे मुख जणू आकाशीचा चंद्रमा, तुझे मुख जणू आकाशीचा चंद्रमा असं वर्णन केलेलं असतं। त्यावेळी साम्य दाखवून त्या ठिकाणी
या ठिकाणी अलंकाराची निर्मिती होत असते. केव्हा केव्हा नाद निर्माण करणारे शब्द, गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले, रजत नील ताम्र नील स्थिर पल जल सलील हिरव्या तटी नावाचा कृष्णमेळ खेळे. आता इथं ल या अक्षराची पुनरावृत्ती निर्माण झाल्यामुळं आपल्याला कानाला ते ऐकायला गोड वाटतं. म्हणजे इथं काय केलेलं आहे तर नाद निर्माण करणारे शब्द वापरलेले आहे. तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा फुगवून सांगितलेली असते आणि भाषेला सौंदर्य प्राप्त केलेलं असतं. म्हणजे दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामंजींची शिंडी झाली, बघा उरलं तेल झाकून ठेवलं, तिला लांडोरीचा पाय लागला, त्याचा ओघळ वेशीपर्यंत गेला आणि त्यामध्ये हत्ती वाहून गेला. म्हणजे इथं एखादी कल्पना वाजवीपेक्षा फुगवून सांगितलेलं आहे. तर दमडीचं तेल किती येईल, त्यामध्ये सासूबाईंचं नाणं झालं, मामंजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, त्याला लांडोरीचा पाय लागला आणि त्याचा ओघळ वेशीपर्यंत गेला आणि त्यात हत्ती वाहून गेला. म्हणजे अशी वाजवीपेक्षा फुगवून ती कल्पना सांगून भाषेला सौंदर्य प्राप्त केलेलं असतं. तेव्हा ही जी रचना असते त्याला भाषेचे अलंकार म्हणायचं. आता या भाषेच्या अलंकाराचे प्रमुख 2 प्रकार पडतात. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. आता इथं शब्दालंकार म्हणजे शब्दाच्या चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, त्यावेळी शब्दालंकार होतो. बघा, शब्दाच्या चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा शब्दालंकार म्हणतात. उदाहरणार्थ श्रीकृष्ण नवरा, बघा श्रीकृष्ण नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न वरी. म्हणजे इथं अशी रचना केलेली असते. किंवा देवाला पूजले सुमनाने, देवाला पूजले सुमनाने, सुमन म्हणजे फूल आणि सुमन म्हणजे चांगलं मन. म्हणजे इथं शब्दाची अशी रचना केलेली असते, त्यामुळं भाषेला सौंदर्य प्राप्त होते. किंवा मगाशी उदाहरण पाहिलं आपण गडद निळे, म्हणजे एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होते अशी रचना केलेली असते, त्यावेळी हा शब्दालंकार होतो. इथं शब्दाची चमत्कृती असते. तर अर्थालंकार, तर अर्थालंकारामध्ये अर्थाच्या चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे, बघा अर्थाच्या चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, त्यावेळी अर्थालंकार होतो. उदाहरणार्थ माझ्या दारावरून हत्ती गेला. आता इथं आपल्याला त्याचा अर्थ घ्यायचा आहे, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, म्हणजे लक्षार्थ घ्यायचा आहे. म्हणजे दाराच्या समोर रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरून हत्ती गेला, पण आपण म्हणताना काय म्हणतो तर माझ्या दारावरून हत्ती गेला. आता प्रत्यक्षात दारावरून हत्ती गेला तर दार राहील का? नाही. तर इथं लक्षार्थ घ्यायचा आहे. म्हणजे अर्थाची चमत्कृतीपूर्ण रचना, त्या रचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, त्यावेळी अर्थालंकार होतो. तर आता यावर्षी इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये जे अलंकार आहेत इयत्ता 10वीसाठी ते अर्थालंकार आहेत. त्या अर्थालंकाराचे 4 प्रकार आपल्याला 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. त्यामध्ये पहिला आहे दृष्टांत, दुसरा आहे व्यतिरेक, तिसरा आहे रूपक आणि चौथा आहे चेतन गुणोक्ती. तर आपले अर्थालंकाराचे हे असणारे प्रकार आहेत, ते आपण पाहू. पहिला जो प्रकार आहे अर्थालंकारचा दृष्टांत हा अलंकार आहे. दृष्टांत, आता दृष्टांत म्हणजे एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दिलेला दाखला किंवा उदाहरण म्हणजे दृष्टांत. उदाहरणार्थ लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा,
ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. आता या उदाहरणामध्ये संत तुकाराम महाराज परमेश्वराजवळ लहानपण मागतात, मोठेपणात यातना सहन कराव्या लागतात हे पटवून देण्यासाठी शूद्र अशा मुंगीला, बघा शूद्र अशा मुंगीला साखरेचा रवा खायला मिळतो, तर ऐरावताला अंकुशाचा मार खावा लागतो. म्हणजे इथं तुम्हाला एक गोष्ट पटवून देण्यासाठी दुसरी गोष्ट उदाहरण दिलेली आहे. म्हणजे मोठेपणात यातना आहेत त्या सहन कराव्या लागतात हे पटवून देण्यासाठी शूद्र अशी मुंगी आहे, त्या मुंगीला साखरेचा रवा खायला मिळतो, तर ऐरावत आहे त्या ऐरावताला काय करावं लागतं, अंकुशाचा मार खावा लागतो. ऐरावत म्हणजे हत्ती, आणि मग अंकुशाचा मार, अंकुश म्हणजे तीक्ष्ण असं असणारं शस्त्र असतं जे हत्तीला काबूत ठेवण्यासाठी त्या माहुताजवळ असतं, आणि त्या असणाऱ्या तीक्ष्ण हत्याराला अंकुश असं म्हटलं जातं, आणि त्याला हत्ती भीत असतो, त्यामुळे तो हत्ती काबूत ठेवता येतो. आता दुसरं उदाहरण बघा त्यातलं, न कळता पद अग्नीवर पडे. बघा, न कळता पद अग्नीवर पडे, न करी दाह असे कधी न घडे, आजित नाम वदो बलत्या मिसे, सकल पातक भस्म करीत असे. आता या उदाहरणामध्ये कोणत्याही निमित्ताने परमेश्वराचे नाव तोंडातून आले की ती सगळी पापे नाहीशी करून टाकते हे कवीला सांगायचं आहे. पण तीच गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्या शेजारी त्याच अर्थाचे दुसरे उदाहरण दिले, ते म्हणजे न कळत जरी पाय विस्तवावर पडला तरी तो भाजल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अशा रीतीने एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिलेलं असतं, त्यावेळी हा दृष्टांत अलंकार होतो. आता यानंतर दुसरा अलंकार आहे तो म्हणजे व्यतिरेक. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जिथे वर्णन केलेले असेल ते व्यतिरेक हा अलंकार होतो. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते असे जिथे वर्णन केलेले असते ते व्यतिरेक हा अलंकार होतो. आता व्यतिरेक म्हणजे आधिक्य, व्यतिरेक म्हणजे आधिक्य, उपमेयाचे उपमानावर आधिक्य म्हणजे व्यतिरेक हे आधिक्य दोन प्रकारांनी दाखवतात. त्यामध्ये उपमेयाच्या उत्कर्षाने व उपमानाच्या अपकर्षाने. आता या ठिकाणी उपमेय आणि उपमान, उपमेय म्हणजे ज्याला उपमा द्यायची ते, आणि उपमान म्हणजे ज्याची उपमा द्यायची ते. आता इथं उदाहरण बघा, कामधेनूच्या दुग्धाहुनी, बघा कामधेनूच्या दुग्धाहुनी ओज हिचे बलवान. किंवा दुसरं उदाहरण, तू माऊलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहून पाताळ, कल्लोळ प्रेमाचा. किंवा तिसरं उदाहरण, सावळाग रामचंद्र, रत्न मंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आबाळी लोपतो. म्हणजे या ठिकाणी दुसरे एक उदाहरण देतो. अमृताहुनी गोड
नाम तुझे देवा. बघा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. या वाक्यात परमेश्वराचे नाव हे उपमेय, याची तुलना अमृताच्या गोडीशी केलेली आहे. इतकेच नव्हे तर परमेश्वराचे नाव हे गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षा वरचढ म्हणजे श्रेष्ठ असल्याचे वर्णन केलेले आहे. आणि म्हणून उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जिथे वर्णन केलेले असते तेथे व्यतिरेक हा अलंकार होतो. आता तिसरा अलंकार आहे रूपक. उपमेय हे उपमान, उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जिथे वर्णन केलेले असते तेथे रूपक अलंकार होतो. बघा, उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जिथे वर्णन केलेले असते तेथे रूपक हा अलंकार होतो. म्हणजे उपमेत एक वस्तू दुसऱ्यासारखी आहे. बघा, उपमेत एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे असे सादृश्य वर्णन केलेले असते. आणि मग उपमेच्या पुढे जाऊन उत्प्रेक्षेत ज्या दोन वस्तू जवळजवळ सारख्या किंवा एकत्व असल्याची कल्पना केलेली असते, जे रूपकात आणखी थोडे पुढे जाऊन दोन वस्तू उपमेय आणि उपमान एकरूप असल्याचे सांगितलेले असते. आता उदाहरण बघा, बाई काय सांगो स्वामींची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. दुसरं उदाहरण, उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळासी. तिसरं उदाहरण, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. आता यातील पहिल्या उदाहरणात स्वामीची दृष्टी व अमृताची वृष्टी ही दोन्ही रूपे एकच मानली आहेत. तर दुसऱ्या उदाहरणामध्ये उपमेय मुख आहे, उपमान चंद्र आहे, ही एकरूप मानून मुख चंद्रमा असा शब्दप्रयोग केलेला आहे. तर तिसऱ्या वाक्यामध्ये उदाहरणामध्ये लहान मूल हे मातीच्या गोळ्यासारखं आहे आणि उपमेय आणि उपमान यातील केवळ सादृश्य न दाखविता त्यांच्यातील भेद वर्णिलेला आहे, त्यांच्यातील भेद सांगितलेला आहे. अशा प्रकारे उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जिथे वर्णन केलेले असते तिथे रूपक हा अलंकार होतो. आता चौथा असणारा अलंकार आहे चेतन गुणोक्ती. चेतन गुणोक्ती, निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागते, कृती करते असे वर्णन केलेले असते, तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. उदाहरणार्थ, आला हा दारी उभा वसंत फेरी वाला. आला हा दारी उभा वसंत फेरी वाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. किंवा दुसरं उदाहरण, कुटुंब वत्सल इथे फणस हा,
कटी खांद्यावरी घेऊनी बाळे, कथिते त्याला कुशल मुलांचे, गंगा जळीचे बेत आगळे. आता या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये सर्वात मागे आपली मान उंचावून पाहणारी टेकडी, तिच्या पायाजवळून उड्या मारित व गात जाणारा तो अवकळ झरा, त्याच्या दोन्ही हाताला पसरलेली हसणारी व वाऱ्याने झुलणारी शेते. अशा प्रकारे चेतन गुणोक्ती अलंकारात निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात, कृती करतात असे वर्णन केलेले असते. हा व्हिडिओ इझी टेस्ट ॲपमध्ये सुद्धा पाहायला मिळेल.